योद्धे मनोज जरांगे पाटील यांची मागणी ही संविधानिक आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी टार्गेट करू नये, अन्यथा त्यांना मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुरेश बाबू गायकवाड यांनी दिला। मराठा आरक्षणाचे क्रांतीदूत मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणाबाबतची भूमिका आणि मागणी अत्यंत रास्त असून संविधानिक स्वरूपाची आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचे सर्व संकेत पाळून संविधानिक मार्गाने मराठा आरक्षण मिळवण्यासाठीचा लढा ते देत आहेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळावं ही मागणी योग्य आहे। शासनाने याविषयी धोरणात्मक निर्णय घेतलाय, परंतु नातेसंबंधातील सगळे सोयऱ्यांच्या सज्ञेवरून आरक्षणात परिपूर्णता येत नाही। वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाने लागू केलेलं आरक्षण कायदेशीर निकषांवर टिकवण्याची आणि ते लागू करण्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर आहे। यासाठी अत्यंत शांतताप्रिय मार्गाने मनोज जरांगे जनजागृती करत आपली भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत। यात काहीच गैर नाही। असं असताना मात्र काही सत्ताधाऱ्यांशी संलग्न असणारे नेते छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अनेक जण नाहक मनोज जरांगे यांना टार्गेट करून अराजकता माजवण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत। सतत मराठा समाजाच्या मागणीला विरोध करून जरांगे यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करत सामाजिक ऐक्य बिघडवित आहेत। शिवाय सत्ताधारी देखील काही प्रमाणात त्याला खतपाणी घालतात। ही बाब दुर्दैवी आहे। याचे दूरगामी परिणाम सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपासून नक्की भोगायला लावू असा इशारा सोलापूर जिल्हा महाविकास आघाडी वकील परिषदेचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी दिलाय।